मराठी 100 शब्द प्रति मिनिट स्टार्ट. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर या सदनामध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या बाबतीतील भावना माननीय सदस्यांच्या मनामध्ये किती तीव्र आहे हे सुद्धा या ठिकाणी अनेक माननीय सदस्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. अध्यक्ष महाराज, आपल्याला हे माहीत आहे की शेतीचा व्यवसाय पाण्याच्या व्यवस्थेशिवाय होऊ शकत नाही, तो फायद्यात चालू शकत नाही आणि महाराष्ट्राची परिस्थिती या दिशेने अतिशय गंभीर आहे. जोपर्यंत आपण पाटबंधाऱ्यांच्या मोठ्या, लहान आणि मध्यम योजना मोठ्या प्रमाणात घेत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटेल अशी परिस्थिती नाही. इतकेच काय, महाराष्ट्र होणे शक्य असलेल्या संपूर्ण योजना जरी हाताळल्या गेल्या तरी मुश्किलीने 30% जमीन पाण्याखाली येऊ शकते आणि बाकीची जमीन तरीही कोरडवाहू राहील. म्हणून शासनाचे असे धोरण आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या योजना होऊ शकतात त्या पाझर तलावापासून मोठ्या योजनांपर्यंत त्या हाताळल्या गेल्या पाहिजेत. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या योजनेखाली देखील ज्या आपल्याला पाण्याच्या योजना करून घेता येतील त्या करून घेतल्या पाहिजेत, असे शासनाचे धोरण आहे. हे केवळ शासनाचेच धोरण आहे असे नाही, तर सर्वसामान्य जनतेकडून देखील याकरिता फार मोठी मागणी आहे. लोकप्रतिनिधींची मागणी आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे. जोपर्यंत शासन शेतीला पाणी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत आपला व्यवसाय चालू शकत नाही, हे शेतकऱ्यांना पटलेले आहे. म्हणून शेवटी अशा योजना शासनाने मोठ्या प्रमाणात हातात घेणे अपरिहार्य आहे. त्यातून पुनर्वसनाचा दुसरा प्रश्न उद्भवतो. योजना हाताळताना ज्यांना पाण्याखालील जमीन मिळते, पाण्याचा लाभ मिळतो आणि याकरिता जे त्याग करतात, ज्यांची जमीन जाते आणि त्यांचे पुनर्वसन करावे लागते, अशा लोकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशी मी भावना माननीय सदस्यांनी व्यक्त केली. त्या भावनेशी मी सहमत आहे. एकच प्रश्न आहे की या गोष्टीचा विचार वास्तववादी दृष्टिकोनातून आपल्याला करावा लागेल. आपण फार मोठा अवाढव्य मागणी केली, अवास्तव मागणी केली तर प्रोजेक्ट पूर्ण होणे कठीण जाईल. याचीही जाण आपण ठेवण्याची गरज आहे, असे मला सांगावयाचे आहे. मी हे एवढ्याकरिताच सांगत आहे की काही माननीय सदस्यांनी अशी मागणी केली की जमिनीची जी काही ॲव्हरेज किंमत निघेल त्याच्या 20 पटींनी जास्त आपण दिले पाहिजे. अध्यक्ष महाराज, काही सन्माननीय सदस्यांनी अशी मागणी केली की नावाशेवा येथे ज्याप्रमाणे 40,000 रुपये एकर असा निकष लावला, त्याचप्रमाणे इतर सर्व शेतकऱ्यांना सरसकट तो लागू झाला पाहिजे.